नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मेट्रोच्या नावानं सुरू झालेलं मुंबईकरांच्या बोकांडी बसणारं राजकारण एक एक टप्पा पुढे चाललंय आणि यातून मुंबईकरांच्या हाती निराशाच लागतेय इतकी ठाम भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यपणे मुंबईकरांना आपल्या प्रवासाचा वेळ त्रास कमी व्हावा अशी प्रत्येक सरकारकडून अपेक्षा आहे आणि म्हणूनच मुंबईत पायाभूत सुविधांचे प्रकल्प जेव्हा जेव्हा आकाराला येतात त्या त्या वेळेला तशा प्रकारच्या पायाभूत सुविधांना अधिक वेगवानपणे देऊ करू असं म्हणणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहताना दिसते. गेल्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये वेगवान मेट्रो आणण्याचा विषय हा भारतीय जनता पार्टीने लावून धरला. त्याच्या आधीच्या स्वतःच्या कार्यकाळामध्ये मुंबईत मेट्रो किती वेगानं बांधकाम करत पुढे सरकतीये हे सुद्धा त्यांनी करून दाखवलं होतं. दुसऱ्या बाजूला आरे कारशेड मध्ये पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोचं कारशेड होऊ दिलं जाणार नाही इतकी ठाम भूमिका घेतली गेली आणि त्याच्या बरोबर सुद्धा म्हणजे त्याच भूमिकेच्या आधारावर शिवसेनेनं मतं मागितली. निवडणुकीचे निकाल लागले. निकालानंतर राजकीय व्याकरण बदलत नवं सरकार सत्तेत आलं आणि या नव्या सरकारच्या माध्यमातून मेट्रो संदर्भात वेगळे वेगळे निर्णय वेळोवेळी घेतले गेले. आजच्या टप्प्यावर एक अत्यंत महत्त्वाचं वळण या मेट्रो प्रकल्पाला आलेलं आहे. मेट्रोचा प्रकल्प आणि त्यात सुद्धा मुंबई सारख्या एका महानगरातल्या एका प्रकल्पाची चर्चा इतकी महत्त्वाची का व्हावी असा प्रश्न राज्यातल्या अनेकांना आणि इतर सर्व भागातल्या प्रेक्षकांना पडू शकतो. पण हा विषय केवळ आणि केवळ मुंबई पुरता मर्यादित नाहीये. मुंबई राज्यासाठीचं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, देशासाठीचं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि त्याचबरोबर इथल्या प्रत्येक श्रमिकाचे कष्ट कमी व्हावेत याच्यासाठी प्रत्येक सरकारकडून अपेक्षा आहे आणि म्हणूनच या शहरातल्या प्रवास करणाऱ्या प्रत्येक श्रमिकाच्यासाठी मेट्रोची सेवा अधिकाधिक अद्ययावत, वेगवान आणि लवकरात लवकर पद्धतीने उपलब्ध व्हावी ही इथल्या सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. पण आता होताना काय दिसतंय तर मेट्रोचं कारशेड कुठं असावं या विषयावरून न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली आहे. न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये अतिशय स्पष्टपणे असं सांगितलंय की कांजूर कारशेड अर्थात कांजूर मार्ग या मुंबईतल्या एका भागामध्ये होऊ घातलेलं कारशेड जर करायचं असेल तर तत्पूर्वी त्या जमिनीवरच्या सर्व भागधारकांची किंवा दावा दाखल करणाऱ्यांशी चर्चा होणं गरजेचं आहे. प्रश्न सामोपचारानं मिटायला हवा आणि त्यानंतर कारशेडच्या संदर्भातली कुठलीही हालचाल व्हायला हवी. न्यायालयाचा हा निर्णय, हा आदेश हा एक प्रकारे कारशेड आणि पर्यायानं मुंबईतला मेट्रो प्रकल्प अधिकाधिक रखडवण्याच्या दृष्टीनंच फलद्रूप होईल असं दिसतंय. विषय न्यायालयाच्या प्रक्रियेवर टीका करण्याचा नाही, पण ज्या पद्धतीनं न्यायालयाची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पुढे सरकतेय त्या पद्धतीनं ही कारशेडच्या निर्मितीच्या अनुषंगानं एक आव्हानात्मक बाब असेल असंच दिसतं आणि म्हणून कारशेड कांजूरमार्ग वरून उचलून बीकेसीला नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मनात घोळत असल्याच्या बातम्या सत्ताधारी गटाच्या सूत्रांकडून माध्यमांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. ऐकायला हे अत्यंत सोपं वाटत असलं तरी पण बीकेसीची जी जागा निवडली जाऊ शकते ती जागा आधीच बुलेट ट्रेनच्या साठी जवळपास नक्की झालेली आहे. मग ज्या बुलेट ट्रेनला विद्यमान सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे त्याच बुलेट ट्रेनच्या जागेवर मेट्रोचं कारशेड नेऊन ठेवायचं आणि पर्यायानं ना बुलेट ट्रेन होऊ द्यायची ना मेट्रो होऊ द्यायची असा कोणाचा विचार आहे का? या सगळ्यातून जो मुंबईकर स्वतःचा जीव वाचवत केवळ आणि केवळ रोजगाराच्या साठी खचून भरलेल्या लोकल गाड्यांमधून कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा रोजचा संघर्ष करतो त्याच्या पदरात काय पडणार आहे? दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर समजा आपल्याला अच्छे दिन दिले जातील या आश्वासनासह मतं मागितली जात असतील आणि त्या आश्वासनाला भुलून लोक मतदान करत असतील तर त्यांच्या पदरात ही निराशाच का? या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा मेट्रोचं राजकारण मुंबईकरांच्या बोकांडी.
या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होत आहेत भूषण मर्दे, आरे कारशेडचे ते समर्थक आहेत, रोहित जोशी कांजूरमार्ग कारशेडचे समर्थक आहेत, डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ता आहेत काँग्रेस पक्षाचे, आपल्या सोबत अवधूत वाघ आहेत प्रवक्ता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी, आणि आपल्या सोबत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत। या संपूर्ण चर्चेला कुठलंही राजकीय वळण लागण्यापूर्वी मला जयंत माइंडकरांना जनतेचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असा प्रचलित आणि रूढ अर्थ बाजूला ठेवून जनतेचे, प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून काही प्रश्न विचारायचे। जयंत माइंडकर, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? बोला बोला बोला। माइंडकर, आपलं वय काय? 57। 57 वयामध्ये किती वर्ष मुंबईत लोकल प्रवास तुम्ही करता? जवळपास गेली 30 वर्ष करत आहे, 30-35 वर्ष करत आहे। 35 वर्षात लोकल प्रवास गेल्या किती वर्षांपासून असह्य झालेला आहे? जसं वय वाढतं तसं, आणि अर्थात दिवसाला रोज मुंबईत 1000 माणसं येतात, हा जर का आपण रेशो गृहीत धरला, आणि द चीपेस्ट ट्रॅव्हल इन मुंबई हे जर का लोकल आहे, तुम्ही मुंबई म्हणता, मी त्याला MMR म्हणतो, तर त्यामुळे लोकल मधनच जाणार, त्याच्यामुळे हा दिवसेगणिक असह्य होणाराच प्रवास आहे। आणि रोज येणारे लोंढे, मग या निमित्तानं जर मेट्रोचा प्रवास मुंबईकरांचा त्रास कमी करणार असेल, आणि आता ज्या पद्धतीनं मेट्रोचं राजकारण सुरू आहे, मला थेट सांगा, तुम्हाला वाटतं तुमचा नातू तरी त्या मेट्रोमध्ये बसू शकणार आहे? राजकीय इच्छाशक्ती जर का असेल तर हे अगदी 2-3 वर्षाच्या आत होऊ शकेल, पण राजकीय इच्छाशक्ती नसेल आणि दुसऱ्या पक्षांनी आणलेलं कुठलंही प्रकल्प जर का केवळ थांबवायचा अशी जर का भावना असेल, तर हे आपण बासन अक्षरशः गुंडाळून ठेवू शकतो। याचं कारण, मी 30 वर्षांच्या पूर्वी, 32 वर्षांच्या पूर्वी जेव्हा मुंबईत आलो होतो, तेव्हाही मी मेट्रो ऐकत होतो, ती व्हायला 2007 आलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे आपण समजू शकता ही राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे। ठीक आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला, धन्यवाद त्यासाठी। आणि आता आपण आपल्या चर्चेकडे पुढच्या टप्प्यामध्ये वळतो आहोत। भूषण मर्दे, मुंबईकरांना मेट्रो हवी आहे हे कोणी नाकारणार नाही, कुठलाही राजकीय पक्ष असं म्हणणार नाही की आम्ही तुम्हाला मेट्रो देणारच नाही आहोत, उलट प्रत्येक राजकीय पक्ष मेट्रो किती चांगल्या पद्धतीने आणि लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आश्वासनं देईल। आत्ताच्या घडीला मेट्रोच्या अनुषंगानं होणारं राजकारण हे मुंबईकरांच्या छळात वाढ करणार आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। परिणाम स्वरूप हे राजकारण मुंबईकरांचा छळ आणखी किती दिवस, किती वर्ष वाढवू शकतं? भूषण मर्देजी, आपल्याला विचारलंय। मुंबईमध्ये रोज 70 लाख प्रवासी प्रवास करतात, त्यांच्यासाठी व्यवस्था किती लोकांची आहे? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर फक्त 25-30 लाख लोकांची। म्हणजे लोकांचे काय हाल होतात हे तुम्ही पहा। आता हे जे मेट्रो ते चाललं आहे, जे आता मेट्रो 3च्या गोष्टी करतोय आपण, त्याच्यामध्ये ती 2021 पर्यंत कमिशन होणार होती, कोविडमुळे अजून तिला 1 वर्ष पुढे लागलं असतं। पण आता परिस्थिती अशी आहे की हे जे कारशेड जर तयार झाली नाही आणि कारशेडला जागा सुद्धा तुम्ही ठरवली नाही, तर मग मात्र काही खरं नाही, ती 2000 अजून 3 वर्ष 4 वर्ष किती वर्ष पुढे जाऊ शकेल। आणि राजकीय, आणि जर कोर्टाच्या पायऱ्या चढत राहिलो तर मग त्याला अंत नाही। म्हणजे रोज जे थोडक्यात काय भूषणजी, आत्ताच्या घडीला तरी हे कोणीच सांगू शकत नाही की कारशेडच्या निमित्तानं मेट्रोला होणारा विलंब हा किती काळाचा असू शकेल। रोहित जोशी आपल्या सोबत आहेत। रोहित जोशी हे कांजूरमार्ग कारशेडचे समर्थक आहेत। रोहित जोशीजी, तुमच्या लेखी मुंबईमध्ये मेट्रो कधी येऊ शकते? आत्ताच जे मेट्रोच्या संदर्भात ज्या याचिका केंद्र सरकारच्या वतीने जे करण्यात आली होती कांजूरमार्ग कारशेडच्या अगेन्स्ट, त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं आणि MMRDA कडनं जी माहिती देण्यात आली, त्याच्या अनुषंगाने असं दिसतंय की 2023 पर्यंत हे मेट्रो 3चं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे। ते 2021 नाही येते, 2022, आणि तो कोविडमुळे जो काही आता 1 वर्ष वाढलेलं आहे ते। आणि मेट्रो 6 जी आहे ती त्यांनी सांगितलं की डिसेंबर 2022 पर्यंत ही पूर्ण होईल। याचाच अर्थ असा आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये जी मेट्रो 6, ज्याचा DPR 2015 साली बनला होता, ज्याचं काम तेव्हा सुरू झालं होतं, जी 2022 मध्ये प्रत्यक्ष
सुरू होण्याची चिन्ह आहेत. त्या मेट्रो 6ला कुठेतरी ह्या सर्व सर्व गोष्टींनी खीळ बसणार आहे. मेट्रो 3चं प्रकरण तर पुढे राहिलं. आज आपण जर का बघितलं तर 18 महिने लागतात मेट्रोचं कारशेड बनण्यासाठी. त्यामुळे मेट्रो 3चा तर प्रश्नच नाहीये. मेट्रो 3ला एक वेळ कदाचित हा डिले जो आहे तो चालून जाईल. कारण अगदी 18 नाही 20 महिने 24 महिने जरी पकडले तरी 36 महिने आपल्या हातात आहेत. पण मेट्रो 6चं काय? त्याकरता फक्त मेट्रो 3चा विचार करून चालणार नाही. इकडे मेट्रो 4 आणि 4A सुद्धा कारशेड इथेच येत होतं. आणि मेट्रो 4 साठी मोगरपाडा ठाणे म्हणजे कासारवडोली वडाळ जी मेट्रो आहे त्याच्यासाठी 2,000 करोड रुपये इतकं अतिरिक्त शुल्क हे MMRDA ला द्यायला लागलं असतं. कारण ही जागा परंपरागत इथे शेती होते. इथे ठीक जे आहे. आगरी कोळी भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे 187 शेतकरी आहेत ज्यांच्याकडे ही जमीन आहे. त्यांचे हक्क सेटल केल्याशिवाय ही जमीन घेता येणार नव्हती. त्यामुळे ठीक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कांजूरमार्गलाच ही कारशेड बनणं आवश्यक आहे. अगदी आपण कांजूरमार्गचं कारण दिलं त्यानिमित्तानं मेट्रो 6 मेट्रो 3चे संभावित पूर्ण होण्याचे आकडेही सांगितलेत. पण मला परत एकदा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा विचारायचा आहे. चर्चेच्या मध्ये काही महत्वाची माहिती ही पुनरुक्ती केल्यानंतर ती अधिक स्पष्टपणे लोकांच्या लक्षात राहते. तेव्हा रोहित जोशी कृपया एकेका वाक्यामध्ये सांगा. पहिला प्रश्न, मेट्रो 3 कधी पूर्ण होणार होती, कधी पूर्ण होऊ शकते? मेट्रो 3चं जे शेड्यूल होतं ते जर का बघितलं तर मेट्रो 3 ही 2020 साली ऑपरेशनल होणार होती. ज्याला आता आपण म्हणू शकतो की कोविडमुळे जो काही डिले झालाय किंवा कारशेडच्या या सगळ्या प्रकरणामुळे ज्याला 1 वर्ष स्थगिती होती त्यामुळे जो काही डिले झालेला आहे तो आता त्यांनी कोर्टात सांगितल्याप्रमाणे मेट्रो 3 ही 2023च्या डिसेंबर पर्यंत कार्यान्वित होईल. ठीक आहे. आणि मेट्रो 6 बाबत तपशील काय आहे? मेट्रो 6 हे MMRDA कालच परवाच कोर्टात सांगितल्याप्रमाणे 2022च्या डिसेंबरला ही कार्यान्वित. 2022-2023 अशा प्रकारच्या दोन कालगणना आपल्या समोर आलेल्या आहेत. भूषण मर्दे, आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं गोष्टी घडतायत तुम्हाला असं वाटतं 2022-2023 पर्यंत खरोखरच मेट्रो 3 मेट्रो 6 आमच्या नशिबात असेल मुंबईकरांच्या? आत्ता ज्या प्रकारे ज्या घटना घडतात आणि ज्या प्रकारे दोन्ही बाजू म्हणजे सरकारचा जे काही अप्रोच आहे त्याप्रमाणे मला काही खरं दिसत नाही. एक गोष्ट फक्त मी सांगू इच्छितो याच्यामध्ये, रोहितजींनी जे सांगितले त्याच्यामध्ये, की मेट्रो 6ला लागणारी जागा ही कांजूरमार्गमध्ये अवेलेबल आहे. पण मेट्रो 3 आणि मेट्रो 6 एकत्र केलं तर जवळजवळ 55 हेक्टर जागा लागणार आहे आणि ती जागा अवेलेबल नाही. हा फक्त एक तांत्रिक मुद्दा आहे इकडे. त्यामुळे मेट्रो 6चं काम अडकायची काही गरज नाही. मेट्रो 3 हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. दोन एकत्र केलं तर मात्र जागा वाढतात. बरं, तुम्ही असं सांगतात मेट्रो 3 मेट्रो 6चं जर कारशेड एकत्र करायचं असेल तर तेवढी पुरेशी जागा कांजूरमार्गला नाहीये. तुम्ही हे बोलत असताना रोहित जोशी नकारार्थी मान हलवत होते. रोहित जोशीजी, हा मुद्दा पटलेला दिसत नाही तुम्हाला? नाही, ही माहिती चुकीची आहे. आणि मेट्रो 6 मेट्रो 3 मेट्रो 4 मेट्रो 4A या सगळ्या ज्या चारही कारशेड आहेत या 41 हेक्टर म्हणजे 102 एकर जमीन जी आता अलॉट केली होती मेट्रो 6 साठी त्याच जागेवरती येणार आहेत. ही डबल डेकर कारशेड असेल म्हणजे एकावर एक अशा पद्धतीने ती बांधण्यात येईल. त्यामुळे 51 हेक्टरचा हा आकडा चुकीचा आहे. आणि ऑलरेडी 41 हेक्टर हे कुठल्याही लिटिगेशन मध्ये नसलेले ते त्यांना देण्यात आले होते. पण आता दुर्दैवाने जे केंद्र सरकारने किंवा सॉल्ट डिपार्टमेंटनी जो क्लेम सांगितला किंवा जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे निर्णय प्रक्रियेमध्ये जे कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला नाही त्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे. परंतु ही माहिती चुकीची आहे की 51 हेक्टर लागेल. 41 हेक्टर मध्ये तिन्ही कारशेड बसतात. ठीक आहे. तांत्रिकदृष्ट्या आपल्या समोर ही सगळी माहिती आली आहे. एका बाजूला जमिनीच्या अनुषंगानं समर्थक विरोधक आहेत, दुसऱ्या बाजूला राजकीय समर्थक आहेत. मला आता अवधूत वाघ यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अवधूतजी, ज्या पद्धतीनं 22-23 हे साल सांगितलं गेलेलं आहे, आता कोणत्याही परिस्थितीत त्या सालामध्ये मेट्रो काही घडताना दिसत नाही. मी आपल्याला विरोधी पक्षाचे प्रवक्ते या नात्यानं विचारू इच्छितो की मग आम्ही मुंबईकरांनी यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? बघा, जबाबदार कोणाला धरायचं या प्रश्नाचं उत्तर मी एक राजकीय नेता म्हणून माझे जे विरोधक आहेत त्यांना जर धरलं तर ते किती योग्य होईल किती अयोग्य होईल आणि त्याची चर्चा राजकीय अंगाने सुरू होईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी मेट्रोकडे बघताना फक्त टेक्निकल स्वरूपामध्येच पाहिलं पाहिजे की ज्याचा सर्वसामान्य मुंबईकरांचे फायदा होईल. कुठच्या पक्षाला काय फायदा आहे आणि काय तोटा आहे हे बघणं मुंबईकरांचं कर्तव्य नाही. मुंबईकरांचं कर्तव्य हे आहे की त्यांना काय फायदा होतोय.
लक्षात घ्या प्रसादजी की कुठचाही एवढा मोठा प्रोजेक्ट यायचा असेल तर त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला फिजिबिलिटी स्टडी होती. फिजिबिलिटी स्टडी झाल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट येतो. फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर पब्लिक हिअरिंग करायचं असेल तर पब्लिक हिअरिंग येतं. त्यानंतर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट येतो. डिटेल प्रोजेक्ट आल्यानंतर वेगवेगळ्या कन्सल्टंट बरोबर बसून वेगवेगळ्या कमिटीज तयार होतात आणि त्या कमिटीचा प्रत्येक क्षेत्रामधली वेगवेगळी कमिटी असते. उदाहरणार्थ या मेट्रोमध्ये ज्यावेळी आरेचा विषय आला होता त्यावेळी आरेच्या संदर्भामध्ये ती जमीन घेण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने एक जनसुनावणी घेतली होती. पब्लिक हिअरिंग घेतलं होतं आणि त्यानंतरच त्याला अनुमती दिलेली आहे. तर अशा तऱ्हेने या सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी चांगल्या आणि काही ना काहीतरी वाईट गोष्टी असतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ पण मग आता ज्या पद्धतीनं बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुलामध्ये मेट्रोचं कारशेड नेण्याचा विचार आणि चर्चा सुरू झालेली आहे, ते पाहता वांद्रे कुर्ला संकुलाच्या संदर्भातला सर्व ऐतिहासिक तपशील ऐतिहासिक याच्यासाठी म्हणालो कारण भूतकाळामध्ये त्यांच्याकडून संबंधित डीपीआर तयार झालेले असतील, ते तुमच्याच सरकारकडून होणं अपेक्षित होतं गेल्या 5 वर्षामध्ये. त्याचा तपशील काय सांगतो? बीकेसी मधली जागा आणि बीकेसी मध्ये कारशेड नेण्यात आली जर समजा, तर तो प्रकल्प व्यवहार्य ठरेल का? मला असं वाटतं की बघा की जिथे राजकारण येतं ना तिकडे लोक व्यवहार नाही बघत. मग एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण कसं करता येईल त्याच्यामध्ये सरकारच्या पैशाचा तुथडा झाला तरी चालेल, माझा अहंकार जोपासला पाहिजे असं जर कोणाचं तत्वज्ञान असेल तर त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. परंतु या संपूर्ण मेट्रो 1, 2, 3, 4, 5, 6 जेवढ्या मेट्रो आहेत त्या मेट्रोबद्दल अगदी तुम्ही कलिना म्हणा, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणा, कंजूरमार्ग म्हणा, ठाणे म्हणा, अगदी आरे म्हणा, आणखीन ह्या सर्व ठिकाणी कारशेड उपलब्ध होऊ शकतील का याचा विचार झालेला आहे. दुसरी गोष्ट की एकच कारशेड येणार नाहीये. येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकाहून अधिक कारशेड आपल्याला निर्माण करावे लागतील. सेंट्रल लेवलमध्ये सुद्धा कुर्ला कारशेड आहे, परळ कारशेड आहे, अगदी कल्याणला कारशेड आहे, असे वेगवेगळे कारशेड त्या झोन प्रमाणे आपल्याला करावे लागतात. असं होऊ शकणार नाही की कल्याणची जी गाडी आहे ती फक्त गाडी पार्क करण्यासाठी परळला येईल. त्यामुळे हे झोन वाईज होणार आहे. त्या ठिकाणावरनं ज्या मेट्रो 1, 2, 3 त्यांना सोयीचं पडतं ते कुर्ल्याला आरेला जातील कुठे जर त्याच्यानंतर गरज पडलं. ठीक आहे. फिजिबिलिटी आणि व्यवहार्यतेचा विषय सुरू होता. पटकन एकदा भूषण मर्देंकडे आपण जातोय. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेतच, त्यांनाही जोडून घेऊच लवकरात लवकर. आपल्याला एक पटकन प्रश्न भूषण मर्देंना विचारायचा आहे आणि त्याबरोबर रोहित जोशी पण आपल्यासोबत चर्चेत असतील. भूषण मर्देजी, बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुलामधलं कारशेड परवडणार आहे का आपल्याला? आता बीकेसी मध्ये कारशेड करायचं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण ही आतापर्यंत नुसती बातमी आहे. अगदी चर्चा आहे आणि गंमत अशी आहे की ही चर्चा व्यवस्थितरित्या माध्यमांपर्यंत पोहोचवून ती अधिकाधिक व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत. अगदी मान्य. पण आता कसं झालंय की ही कारशेड नक्की येणार कुठे? ती अंडरग्राऊंड येणार आहे का? अंडरग्राऊंड येणार म्हणजे 5-6 हजार कोटीचा फटका बसणार आहे पुन्हा एकदा. तर हे टेक्निकल फिजिबिलिटी कोणी केली आहे का? या प्रोजेक्टमध्ये जायका नावाची जापनीज कंपनी याच्यात इन्व्हॉल्ड आहे, त्यांची परवानगी घेतली आहे का? अशा अनेक प्रकारचे मुद्देकडे येतात. अगदी फार महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि ज्या जायकाचा उल्लेख आपण करता आहात त्या जायकानं या प्रकल्पाला अत्यल्प व्याजावर दिलेलं कर्ज हे मोठ्या प्रमाणातलं आहे. तेव्हा भूषण मर्दे, तांत्रिकदृष्ट्या एक पटकन गोष्ट समजावून टाका की प्रकल्पाच्या रचने कोणताही बदल करत असताना जी कंपनी संबंधित प्रकल्पाला अर्थसहाय्य करते त्या कंपनीला विश्वासात घ्यावं लागतं की नाही घेतलं तरी चालतं? त्या कंपनीला 100% विश्वासात घ्यावं लागतं. तुम्हाला कळवावं लागतं, त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट द्यावे लागतात, त्याच्या तांत्रिक कमिटीचे रिपोर्ट त्याबद्दल मतं द्यावी लागतात. ते दिल्यानंतर ते ठरेल, त्याच्या आधी काहीही ठरणार नाही. त्यामुळे आता जे काही हे चाललंय त्याच्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. ठीक आहे. आपण आता डॉक्टर राजू वाघमारेंकडे जातोय. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, एक अत्यंत थेट आणि महत्वाचा प्रश्न आहे की बीकेसी मध्ये मेट्रोची कारशेड असू शकते हा विषय जन्माला कुठून आला? कारण ही बातमी सत्ताधारी गटातून माध्यमांपर्यंत अतिशय स्पष्ट कानगोष्टी स्वरूपात पोहोचवली गेली आणि ती चर्चा जन्माला यावी असे प्रयत्न झालेले आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रसाद कातेजी, आम्ही या संपूर्ण जे तुम्ही म्हणताय की सूत्रांची माहिती, सत्ताधारी गटाची माहिती, मी
काँग्रेसचा प्रवक्ता आहे, महाविकास आघाडीचा प्रवक्ता म्हणून पण मी पुष्कळ वेळा काम करतो. सरकारकडून कोणत्याही प्रकारचं असं धोरण ठरलेलं नाही, हे मी सर्व प्रेक्षकांना अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की बीकेसी वगैरे सारख्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था करण्याचा सरकारचा विचार आम्ही कुठेही प्रकट केलेला नाही. आणि महाविकास आघाडीचं सरकार जर आम्हाला त्या पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय अगदी स्पष्टपणे घेण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि आम्ही निर्णय स्पष्टपणे घेतो, हा पहिला मुद्दा. बर त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही. राहिला मुद्दा दुसरा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सर्वांनी की मेट्रोचा जो प्रश्न आहे, आरे कार शेड साठी मागील सरकारने मध्यरात्रीला निर्णय लावून कशा प्रकारे व्यवस्था करून त्या आरे कार शेड मधले झाडांची कत्तल केली आणि कशा प्रकारे चोरासारखं आतमध्ये घुसून ते कारशेडचं आणि तिकडच्या निसर्गाचं विध्वंस केला, बर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आता तिसरा मुद्दा असा की कांजूरची जी शेड आहे ती कशासाठी पाहिजे, आरे का नको? तर आरे कॉलनी एक मुंबईचं फुफ्फुस म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचं ते फुफ्फुस आहे, जसं नॅशनल पार्क आणि आरे कॉलनी. ठीक. आपल्या या मुंबईच्या शहरामध्ये जर दिल्ली सारखं प्रदूषण आपल्याला वाटत असेल होऊ नये, बर तर आपल्याला हिरवा पट्टा आणि त्या पद्धतीची झाडं झुडपं ही मुंबई शहराच्या जवळपास आवश्यक आहेत. एन्व्हायरमेंटलची ती बाब आहे आणि त्या आवश्यकतेमुळे अशा प्रकारे कुठेही जाऊन आपण आरे शेड काय, आपण सगळ्या गोष्टी तिथे करू शकतो जंगलात, पण त्याचा परिणाम या मुंबईकरांच्याच श्वसनावर होणार, मुंबईकरांच्याच आरोग्यावर होणार. ठीक आहे. या उद्देशाने मेट्रो कारशेड आरे कॉलनीतून हलवून कांजूरमध्ये नेण्याचा आम्ही महाविकास आघाडीने ठरवलं. ठीक आहे. आता राजू सगळ्यात वाघमारे. महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांनी हे लक्षात घ्या हा. की या निर्णयाविरुद्ध, मला पुढचं बोलू द्या ना एक बर, मिनिट. बर. या निर्णयाविरुद्ध, महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरुद्ध हायकोर्टामध्ये कोण गेलं, तर बीजेपीचं केंद्रातलं सरकार. आणि काय म्हणून गेलं, तर ही जी कांजूरची जी जमीन आहे ती मिठागर म्हणून ओळखली जाते. आता मुंबईमध्ये कुठेही मीठ तयार केलं जात नाही, या ठीक. जमिनी पडून आहेत, याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. शेकडो एकर जमिनी या मुंबई शहरामध्ये पडलेल्या आहेत की त्या सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतं आमच्या आहेत. डॉक्टर- या अशा पद्धतीच्या जमिनीच्या बाजूनी केंद्रातल्या बीजेपी सरकारच्या वतीने हायकोर्टामध्ये रिट पेटिशन, ही पेटिशन फाईल करण्यात आली की ही मेट्रो कारशेडला जागा देऊ नये. म्हणजे मुंबईकरांच्या जीवावर आणि मेट्रोच्या प्रोजेक्टवर जर खऱ्या अर्थाने कोण उठलं असेल तर ते केंद्रातलं बीजेपी सरकार. ठीक आहे. तात्काळ आपण अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया घेऊ आणि त्याचबरोबर इतरही मान्यवरांना या विषयावर बोलतं करू. एक छोटी विनंती सगळ्यांना आहे, जे कोणी ऑनलाईन जोडले गेलेत कृपया त्यांनी आपले स्पीकर बंद ठेवावेत, कारण त्याचाच आवाज पुन्हा पुन्हा येतोय, इतरांनाही त्याचा त्रास होतोय. अवधूत वाघ, आपण कृपया आपल्या मुद्द्याला सुरुवात करावा. एक महत्वाचा आक्षेप नोंदवला गेलाय काँग्रेसकडून की मुंबईकरांचे आणि मेट्रोचे खरे विरोधक हे तर केंद्र सरकारचेच प्रतिनिधी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझे मित्र राजू वाघमारे हे वरळीच्या किंवा बीडीडी चाळीच्या बाहेर आलेले नाहीये. राजू वाघमारे साहेब आत्ताच मला तुम्हाला मुलुंडला आमचे आगरी बंधू आजही मिठाचं उत्पादन मिठागरामध्ये करतात हे मी तुम्हाला दाखवेन. तर मी दाखवू शकलो नाही, राजकारण मी सोडीन, आणि जर दाखवू शकलो तर तुम्ही सोडाल का सांगा. तर त्याच्यामुळे बिनधास्त कुठच्याही थापा मारू नका की मुंबईमध्ये कोण मीठ उत्पादन करत नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की मला कुठच्याही प्रकारचं या मेट्रोमध्ये राजकारण आणायचं नाहीये. प्रत्येक ठिकाणी विषय असतात, पर्यावरणाचे विषय असतात, जागेचे विषय असतात, जागांमधल्या मालकी हक्काचा वाद असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये, फिजिबिलिटी स्टडीमध्ये येऊन गेलेल्या असतात. त्यामुळे एखाद्याच त्या विषय पकडायचा आणि त्याच्यावर रवंथ करायला काही अर्थ नाही.
तरी बॅड्राकोर एक साधी गोष्ट आहे प्रसादजी, आपला स्टुडिओ जिथे उभा आहे, जिथे माझं घर आहे, मी जिथे बसलोय आणि इथे सगळे जी लोक बसलेली आहेत ती जिथे जिथे आहेत तिथे कधी ना कधीतरी झाडं होती आणि ही झाडं डेव्हलपमेंटसाठी आपल्याला कापावी लागली. ही करत असताना आपला सोसायटी तयार झाल्यानंतर तिकडे आपण सार्वजनिक वृक्ष लावतोच आणि वृक्ष वाढवतो. बर त्याच्यामुळे एक वृक्ष कापला किंवा 500 वृक्ष कापले म्हणून आकाश कोसळतं असं समजायचं काय हरकत नाही. त्याचं कारण काही लोकांना पर्यावरण म्हणजे फक्त वृक्ष वाटतो. ऍक्च्युअली कार्बन फुटप्रिंट किती आहे, किती आपण कार्बन जाळण्याचं कमी करतो. 1.5 महिन्यामध्ये जर मेट्रो सुरू झाली तर केवळ 1.5 महिन्यामध्ये एवढा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार आहे. ते अरे जरा थांबा ना राजूजी, तुम्ही बोलत असताना मला काय करता बाई, मला सू झाली. एक मिनिट आपण त्यांना संधी देऊयात परत एकदा. पण अवधूत वाघ, आपण जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात तो आहे कार्बन उत्सर्जनाचा. रोहित जोशी आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर भूषण मर्देंनाही या विषयावर आपण बोलतं करू. रोहित जोशी, कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत पर्यावरणवादी संवेदनशील नाही आहेत का? कारण मेट्रो सुरू झाली तर मुंबईच्या वाहतुकीचा ताण कमी होईल, परिणामानं आपल्याला कार्बन उत्सर्जनामध्ये घट अनुभवता येईल. जितका ऑक्सिजन तुटलेल्या झाडांमुळे निर्माण होणार होता त्यापेक्षा कार्बन उत्सर्जन जर घटलं तर आपोआप आपल्याला फायदा होईल, असा एक तर्क कायम या मेट्रोच्या निमित्तानं दिला जात होता, जो आरेमध्ये कारशेड करताना वापरला गेला होता तर्क. रोहित जोशी, आपण बोलताय. सुरुवातीपासूनच हा सतत पर्यावरणवाद्यांवरती आरोप होत होता की मेट्रो कारशेड आरेमध्ये आली किंवा तिकडची अमुक एक झाडं तुटली तर त्याची भरपाई ही ज्या वेळेला मेट्रो सुरू होईल, त्याच्या काय 40 फेऱ्या, काय किती दिवस, 40 दिवसाच्या फेऱ्या या झाल्यानंतर तिकडची भरपाई होईल. मुळात हा जो विषय हा फक्त झाडांपुरता मर्यादित तुम्ही ठेवू नका. कार्बन उत्सर्जनाबद्दल पण मी बोलीनच. इकडची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी ज्या झाडांभोवती असते ती बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली असती. इथे जे बिबटे आहेत, जे शेड्यूल 1 स्पीशीज आहेत, जे पूर्ण जगामध्ये, मुंबई हे एकमेव शहर आहे जिथे शहरी भागामध्ये बिबटे सापडतात. सो त्यांना फिरायला एक मोकळी जागा किंवा त्यांना फिरायला एक बफर झोन म्हणून ह्या आरे कॉलनीचा जो एरिया आहे हा वापरला जातो त्यांच्याकडून. पण रोहितजी अशी जैवविविधता कांजूरमार्ग मध्ये पण आहे ना, तिथल्या मिठागराच्या जमिनीवर जैवविविधता नाहीये का? मी त्याबद्दल बोलतो. अगदी आरेमध्ये, आरे कॉलनीमध्ये वेळेची मर्यादा आहे रोहितजी. ठीक आहे, हे जैवविविधतेचं एक मी तुम्हाला उदाहरण दिलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण कार्बन उत्सर्जनाची जी अशी कंपॅरिझन करतो त्यावेळेला एक गोष्ट आपण विसरतो की ही मेट्रोची सेवा आहे ती चालण्याकरता ही इलेक्ट्रिसिटी आपण कुठून आणतोय, त्यासाठी ज्या पायाभूत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणी कुठून आणतोय, हे सगळे जे सुविधा आहेत ते पाणी आपण शहापूरवरून आणतोय, आपण चंद्रपूरवरून कोळसा जाळून ती मेट्रोला त्याची इलेक्ट्रिसिटी देणार आहोत, तर आपण याच्यामध्ये हायड्रो पॉवर वापरणार आहोत, आपण रिन्युएबल एनर्जी वापरणार आहोत, आपण काय याचे सोलर मेट्रो आहे ती. त्यामुळे तुम्ही ह्या कुठल्याही भूलथापांना बळी पडण्याचं कारण पण रोहितजी हे निकष लावले. मी स्पष्टच विचारतो आता तुम्हाला, कसं आहे ना, आपण सर्व पर्यावरण प्रेमी आहोत, फक्त त्या पर्यावरणाचं प्रेम व्यक्त करत असताना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत आणि लोकसंख्येची बेसुमार वाढ रोखली गेली पाहिजे यावर चर्चा करायची नसते. ठीक आहे, तुमचा काय तर्क आहे? कोळसा जाळून वीज आणायची का? आणि त्याच्याबरोबर तुमचा पुढचा मुद्दा होता पर्यावरणाच्या अनुषंगानं की या निमित्तानं वापरलं जाणारं पाणी कुठून येणार आहे. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मग जर पाणी आणायचं नाही, कोळसा जाळून वीज नाही तयार करायची, तर मग काय करायचं कसं? मेट्रो बीकेसी मध्ये नेली आणि मग कोळसा जाळला तर तुम्हाला चालणार आहे का? मेट्रो बीकेसी मध्ये नेली आणि मग जर समजा शहापूरहून पाणी आणलं तर तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे काहीही करा, आरेत करू नका, वाटेल त्या ठिकाणी करा. मंगळ ग्रहावर कारशेड असली तरी चालेल, पण मुंबईकरांच्यासाठी सोयीस्कर असलेल्या एका जागी कारशेड नको, असा तर्क आहे का आपला रोहितजी? मुळात एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मी पहिल्यापासून एक तुम्हाला सांगितलेलं आहे की 2015 सालीचा हा जो डीपीआर बनलेला आहे, ज्याप्रमाणे वाघ साहेब सांगतायत की त्याच्या आधी सगळं फिजिबिलिटी चेक झाला असेल, त्यावेळेला त्यांनी जर कांजूरमार्गची जागा ठरवली होती आणि त्या जागेवरती जर मेट्रो 4A आणि मेट्रो 3चं जर का कारशेड येऊ शकत असेल आणि ज्याप्रमाणे AR राजीव MMRDAचे जर म्हणतायत की हे कुठलीही गोष्ट इंजिनिअरिंग मार्वल किंवा कुठलीही गोष्ट ही इंजिनिअरिंगच्या दृष्टीने शक्य आहे, तर मग ती का करायची? आणि या गोष्टीचं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल
की जर का कांजूरमार्गची जागा बोलू जिथे का, एकही कातेजी? झाड नाही, जिथे देतो संधी 1980 आपल्याला. पासून कुठलेही मिठागर नाहीत, कुठलेही मीठ पिकवलं जात नाही, तिथे कुठल्याही प्रकारची जैवविविधता आता सापडत नाही, बर. ही जागा तुम्ही आता तिकडे जाऊन तुमच्या रिपोर्टरला पाठवा आणि चेक करा. तिथे एकही झाड नाही आहे 102 तुमच्या एकरवरती. तुमच्या तिथे- म्हणण्यानुसार नीरीने दिलेला अहवालही चुकीचा आहे. कांजूरमार्गच्या जमिनीबद्दलचा नीरीचा अहवाल आपल्याकडे असेलच. तिथे असंख्य प्रकारचे रेप्टाईल्स अर्थात सरपटणारे प्राणी आहेत. असंख्य प्रकारचे जैव विविधता तुमचा आवडता शब्द. अगदी अगदी जैवविविधता हा शब्द मी बोलू त्याला का? वापरला. रोहितजी आपल्याच उत्तर अपेक्षित करतो. भूषण मर्देंना मी बोलतं करतोय त्यानंतर. हा, जैवविविधता तुम्ही ज्या प्रकारची म्हणताय हे सगळे शेड्यूल 1 स्पीशीज आहेत का त्याच्यामधले काही स्पीशीज जे आहेत हे आपण रिलोकेट करू शकतो. तुम्ही बिबट्यांना रिलोकेट करू शकता का मुंबईमध्ये दुसरीकडे कुठेही? बरं. पण सरपटणाऱ्या प्राण्यांना नक्कीच तुम्ही करू शकता ना. त्यांना जी अच्छा. त्यांना जी ज्या प्रकारची हॅबिटॅट लागते, ज्या प्रकारची त्यांना तिथे राहण्यासाठी जागा लागते, ती जागा तुम्ही कांजूरमार्गला उपलब्ध करून देऊ शकणार ठीक आहे. एक छोटा प्रश्न, अगदी तुमचा तर्क पटलेला आहे, तुमचा तर्क लक्षात येतोय. एक छोटा प्रश्न आपण विचारूयात. पटकन आपल्या सोबत राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारेजी, आपण पर्यावरणाच्या दृष्टीने चर्चा करत असताना आरेच्या बाबतीत खूप काळजी घेतो आणि आरेमध्ये कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला नुकसान होईल असं काही होऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील असतो असा तुमचा दावा आहे. मला राजू वाघमारे सांगा, विलासराव देशमुखांनी व्हिस्लिंग बोर्ड बांधायला परवानगी दिली, रॉयल पाम बांधलं गेलं आरेमध्ये, ते सगळं छान होतं का? न्यूझीलंड हॉस्टेल, हा, असे अनेक प्रकल्प काढता येतील, पण न्यूझीलंड हॉस्टेल हे दुग्ध उत्पादनाच्या दृष्टीने गरजेचं होतं. आपण व्हिस्लिंग वूडची काय गरज आहे आरेमध्ये? व्हिस्लिंग वूड मधून अभिनेते तयार होणार होते, गाई म्हशी बाहेर येणार नव्हत्या. नाही, कसं आहे, मला झालं, आता बोलू का मी? अगदी अगदी डॉक्टर आपणच बोला. आपला जो प्रश्न आहे की आरे मधलं जे नैसर्गिक झाडांची संख्या आणि पूर्णपणे नैसर्गिक विविधता आणि झाडांच्या एक मॅच्युअर ट्री कॅन ॲब्झॉर्ब अराउंड 21 किलोग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि तो तेवढा ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्या दुपटीने तो ऑक्सिजन बाहेर सोडतो. म्हणजे हा जो पूर्ण आरेचा पट्टा आहे तो पूर्णपणे आपल्या मुंबईतील प्रदूषणाला एक प्रकारे आळा घालण्याचं एक ते मोठं साधन आहे. मान्य आहे आता डॉक्टर. आरेच्या ठिकाणी डॉक्टर हा करण्याचं सगळा काही विषय कारण नाही. मान्य मला आहे. हेच कळत नाहीये पर्यावरणाच्या की साठी salt झाडांचं pan ची अस्तित्व, जागा- ऐका, झाडांकडून मिळणारा ऐका, ऑक्सिजन या ऐका, सगळ्या ऐका, गोष्टी प्रत्येक जण ऐका, शाळेत दोन शिकलाय. मिनिटं ऐका. बोला ना डॉक्टर, कातेजी. माझ्या मुद्द्यावर तुम्ही येत नाही आहात. कातेजी, आरेमध्ये ऐका ना. व्हिस्लिंग वूड बांधलं जात असताना, आरेमध्ये व्हिस्लिंग वूड बांधलं जात असताना नाही, या मी गोष्टींचा तुमच्या विचार नाही मुद्द्यावर झाला. बोलतोय. रॉयल पाम बांधलं जात असताना या गोष्टींचा विचार नाही का झाला? मला काय बोला डॉक्टर. मला एकच बोलायचं आहे की व्हिस्लिंग वूड बांधत असताना किती झाडं कापलं. मला पाठीमागे जायचं नाही, पण व्हिस्लिंग वूड बांधत असताना किती झाडांची कत्तल झाली, 723 त्यावेळी काय झालं, 723 झाडं कापली, याच्यामध्ये 723 जाण्यापेक्षा मला साधा प्रश्न विचारायचा आहे की जिथे 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 ऐकून घ्या आता, जिथे मिठाचं उत्पादन होत नाही, जी जागा अशीच बाळरानासारखी पडलेली आहे, त्या जागेमध्ये केंद्रातलं भाजप सरकार काय उगवायला बसलंय? MMRD त्या जागेचे पैसे पण त्या मागच्या ह्याच्यामध्ये द्यायला तयार होती, ते पैसे पण त्यांना नको आहेत. म्हणजे केंद्रातल्या भाजप सरकारला महाराष्ट्रातल्या लोकांचं, महाविकास आघाडीच्या सरकारला काम करू द्यायचं नाहीये. हा एक हे अत्यंत याच्यातून महत्वाचा सिद्ध मुद्दा आहे. होतं. याच्यावर आपण एक पटकन कारण जयंत जी माहिनकरांचं जागेचा निरीक्षण घेणार वापर- आहोत. जयंत माहिनकर, राजकीय विश्लेषक या भूमिकेनं सांगा की केंद्र सरकार मेट्रोच्या बाबतीत एखादी भूमिका ठरवून घेत आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, मी मगाशी अगदी आपण जेव्हा पहिल्यांदाच मला प्रश्न विचारला तेव्हा मी एक शब्द वापरला, त्याच्यानंतर मला ते फारसं इलॅबोरेट करता नाही आलं, पण मी तेव्हा म्हटलं राजकीय इच्छाशक्ती. आणि राजकीय इच्छाशक्ती, त्यातनं जेव्हा आपल्या विरोधी असलेल्या एखाद्या पक्षांनी नेमकं काहीतरी वेगळं जे आपल्याला अभिप्रेत नाही, आणि याच्या पुढचं वाक्य मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, आधीच्या रुलिंग असलेल्या पक्षांनी त्यावेळेला जे काही तथाकथित रित्या डील करून कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतील
ते तथाकथित डील जर का नवीन आलेल्या पक्षाला जर का फेवरेबल नसेल तर हे तथाकथित डील पुन्हा तथाकथित आपल्याकरता सुद्धा नीट करावं अशा प्रकारचे तथाकथित प्रयत्न जयंत मोठ्या प्रमाणात माइंडकर तुमच्या या वक्तव्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही या निमित्तानं सत्ता बदल झाल्यानंतर राजकारणी कशा पद्धतीनं सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांच्या मध्ये आपलं हित पाहतात हे अधोरेखित केलं. दोन गोष्टी मला तुम्ही अजून बोलू- सांगितल्या. मला अजून एक बोलू द्या. विरोधी पक्षांचे प्रकल्प रोखण्याच्यासाठी पावलं टाकली जाऊ शकतात, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, आपली सत्ता आली की आपल्यासाठी आपल्याला हवं तसं कंत्राट आपल्या माणसाला कसं मिळेल याच्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करतात. या दोन गोष्टी तुम्ही अधोरेखित केल्या जयंत माइंडकर, धन्यवाद त्याच्यासाठी. डॉक्टर वाघमारेंना हा मुद्दा पटलेला दिसत नाहीये. डॉक्टर वाघमारे, पटकन 30 सेकंदात प्रतिक्रिया द्या. भूषण मर्देंसाठी एक पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे माइंडकर कोणाविषयी बोलतायत ते मला माहित नाही, पण मेट्रोच्या प्रकल्पाच्या बाबतीत फक्त जागेचा विषय बदलण्याचा आहे. बाकी कोणाचे कॉन्ट्रॅक्ट बदलले जात नाहीयेत, त्यांच्यावर काम करणारे लोक बदलले जात नाहीयेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांना किंवा पक्षाला हवं ते कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी हा बदल केला जातोय असा कोणाचा गैरसमज होत असेल तर तो पूर्णपणे गैरसमज आहे. ठीक आहे. असं कोणतीही गोष्ट महाविकास आघाडी करत नाही. ठीक आहे आम्ही डॉक्टर, आपली विकासाच्या भूमिका आड पोचली, कधीच आपलं उत्तर आलेलो नाही. पोचलं. भूषण मर्देंसाठी माझा एक पुढचा प्रश्न असेल. भूषण मर्दे, मुंबईकर ज्या वेळेला पायाभूत सुविधांच्या साठी देव पाण्यात घालून बसलेत म्हटलं तर गैर ठरणार नाही. अशा वेळेला आरे कॉलनी मधल्या एका विशिष्ट भूभागाच्या अनुषंगानं सुरू असलेलं राजकारण हे पर्यावरणवाद्यांच्या कडून खेळलं जाणारं प्रामाणिक राजकारण आहे का, किंवा प्रामाणिकरित्या त्या भूमिका आहेत का? या सगळ्या भूमिका या आरेमध्ये यापूर्वी जेव्हा जेव्हा प्रकल्प होत होते तेव्हा कुठे गेल्या होत्या? तुमचा तपशील काय सांगतो भूषण मर्दे? मला तर 2 मिनिटं द्या. म्हणजे रोहित जी आहेत आता जे पर्यावरणवादी आहेत त्यांचा मी सर्वार्थाने आदर करतो. त्यांचं माझं मत पटत नसेल, पण प्रश्न असा आहे की त्यांनी जी माहिती दिली की म्हणजे मगाशी चर्चेत ऐकली की आरे कॉलनी ही फुफ्फुसे आणि आरे कॉलनीत बिबटे राहतात. तर आपण एक माहिती लक्षात घेतली पाहिजे की आरे कॉलनी ज्या संजय गांधी उद्यानाचा भाग आहे त्याची एकूण व्याप्ती जवळजवळ 11,700 हेक्टर एवढी आहे. 11,700 हेक्टर. त्याच्यापैकी आरे कॉलनी किती आहे? त्याच्यापैकी आरे कॉलनी ही 1200 हेक्टर पेक्षा कमी आहे. आणि त्याच्यापैकी हे आरे कारशेडला जागा किती होती तर 30 हेक्टर ही आता माहिती आहे. म्हणजे आपण जी फुफ्फुस वगैरे म्हणतोय तर 12,500 कुठे, 1250 कुठे, कुठे 30 हेक्टर कुठे, ते तुम्ही करा. दुसरं, तिकडे जी झाडं होती ती झाडं ही आपण जैविक विविधतेपासून त्याच्याबद्दल बोलत होतो. तर तिकडे झाडं होती सुबाबूळ आणि निलगिरी हे अशा प्रकारची झाडं जी आपल्या मातीतली नाहीत. तिथे त्या झाडांवर कावळाही घरटं बांधत नाही. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. ह्याच्यानंतर ही झाडं आता ऑलरेडी कापून झालेली आहेत. लक्षात घ्या, ही झाडं आता कापून झालेली आहेत. त्याच्या बदल्यात आरे प्राधिकरणाने मला बोलू द्या, मला बोलू द्या. बघा, मला बोलू द्या ना, मला बोलू द्या खरं. नाही हा झाडाचं काम करतोय ना, बघा, हे तुमच्या लक्षात येत नाही का? नाही ठीक आहे, मला बोलू द्या. तुमचा पॉईंट तुम्ही मान्य मला तुम्ही तुमचं, ठीक आहे. कसली म्हणणं मांडताय? म्हणतो, आपल्या इकडची झाडं नाही, बाहेरची ती झाडं तर आहेत की नाही? त्याच्या बदल्यामध्ये प्राधिकरणाने झाडाचं काम करतं, 24,000 कार्बन झाडं डायऑक्साईड लावली. घेतं आणि ऑक्सिजन सोडतं. ती काम करतं की नाही झाड? ती झाडं लावलेली आहेत. काय उगाच खोटं बोलताय तुम्ही? विचार केला उगाच चर्चा आपण काही म्हणतो. की बीकेसी मध्ये प्रकल्प येणार की नाही ह्याच्याबद्दल त्याला माहिती नाही किंवा महाविकास आघाडीचा कुठलाही फैसला नाही. दुर्दैवाने त्यांच्या माहिती करता मी सांगतो, मी राजकीय प्रवक्ता ठीक आहे. नाही. अहो, मी स्पष्ट सांगितलं बीकेसी मध्ये प्रकल्प येणार नाही. तुम्ही ऐकीव गोष्टीवर राहून हे कार्यक्रम करू नका.
सरकारने जाहीर केलंय का? डॉक्टर- मी सरकारचा प्रवक्ता आहे, मी सांगतो अजूनपर्यंत कोणतीही तशी घोषणा झालेली नाही. ठीक आहे ना डॉक्टर, आपलं म्हणणं मान्य झालेलं आहे. आपण असं म्हणतात ना की बीकेसी मध्ये प्रकल्प येणार नाही, तो विषय पूर्ण झाला. आता विषय पुढे गेलाय. आता विषय आरेतल्या पर्यावरणाच्या अनुषंगानं होता. वेळेची मर्यादा आहे. मात्र भूषण मर्दे, माफ करा, मला आपल्याला थांबावं लागतं. एक छोटी विश्रांती या चर्चेमध्ये, आणि इथेच अत्यंत गरजेची आहे. पटकन आपण छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय.